नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच पाहिजे. वेलकम लर्नर्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता चौथीचा मराठीतला धडा नंबर 11वा बघूया. काय आहे तर ऐकावे कोणाचे, हा धडा आपल्याला अभ्यासायचा आहे आज. तर आपण आधी वाचूया. काय आहे? ऐकावे कोणाचे. एक होता सदू, त्याच्याकडे एक गाढव आणि एक घोडा होता. तो गावोगावी जाऊन माल विकायचा. एकदा सदू माल विकायला निघाला. त्याने दोघांच्या पाठीवर माल ठेवला आणि घोडा व गाढव पुढे निघाले आणि सदू त्यांच्या मागून निघाला. त्यानंतर पुढे रस्त्यात ठेच लागून गाढव पडले. धडपडत उठले. हळूहळू घोड्यामागे चालू लागले. ते घोड्याला काय म्हणालं गाढव? अरे घोडे भाऊ, थांब जरा, माझं म्हणणं ऐक. घोडा म्हणाला, काय? गाढव म्हणतो, तू माझ्या पाठीवरचं थोडं ओझं घे, म्हणजे मला नीट चालता येईल. मग घोडा म्हणतो, मी का घेऊ तुझं ओझं? घोड्याने गाढवाकडे दुर्लक्ष केले व तो चालू लागला. गाढव हळूहळू चालू लागले. ते दमून गेले. ते खाली बसले. मागून त्याचा मालक सदू आला. सदूने गाढवाच्या पाठीवरील सगळे ओझे काढले. गाढव धडपडत उठले. सदूने गाढवाच्या पाठीवरचे ते ओझे घोड्याच्या पाठीवर ठेवले. आता घोडा आणि गाढव हळूहळू चालू लागले. ओझ्याने घोडाही दमून गेला. घोड्याने गाढवाचे म्हणणे आधीच ऐकले असते तर, त्याने जर आधीच ऐकलं असतं तर ते एवढं ओझं त्याच्या पाठीवर पडलं नसतं. कारण गाढव त्याला मग काय म्हणाला होता की माझ्या पाठीवरचं थोडं ओझं घे. जर ते थोडं ओझं घेतलं असतं तर बरं झालं असतं. आता त्याला पूर्ण ओझं घ्यायला लागलं. ओके, त्याच्यामुळे आपल्याला या धड्यातून काय बोध घ्यायचा आहे की गरजूला नेहमी वेळेवर मदत करावी. वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही. ओके, समजलं का? आता आपण त्याचे प्रश्न उत्तर बघूया. प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. त्यात पहिला काय आहे? सदू गावोगावी का जात असे? का जात होता सदू गावोगावी? माल विकण्यासाठी. सदू गावोगावी माल विकण्यासाठी जात असे. दुसरा प्रश्न, सदू प्राण्यांचा उपयोग कशासाठी करायचा? कशासाठी? तो जो माल न्यायचा विकायला, तो त्यांच्यावर ठेवून माल विकायसाठी उपयोग करायचा. माल वाहून नेण्यासाठी गाढवांचा आणि घोड्याचा उपयोग करायचा. घोड्याने गाढवाकडे दुर्लक्ष का केले? कारण त्याला त्याचं ओझं घ्यायचं नव्हतं. हे बघा, कारण घोड्याला गाढवाचे ओझे उचलायचे नव्हते, म्हणून त्याने गाढवाकडे दुर्लक्ष केलं. सदूने गाढवाच्या पाठीवरचे ओझे घोड्याच्या पाठीवर का ठेवले? कारण गाढव दमून बसलं होतं. हे बघा, गाढव दमून बसले होते, म्हणून सदूने त्याच्या पाठीवरील ओझे घोड्याच्या पाठीवर ठेवले. समजलं? एका वाक्यात ही प्रश्नांची उत्तरे. पुढचं काय आहे? विचार करा व सांगा. वरील गोष्टीत पुढे काय झाले असेल ते कल्पना करा व सांगा. आता आपण गोष्ट वाचली की काय होतं? घोड्याच्या पाठीवर ओझं ठेवल्यानंतर तर त्याची पुढे काय झालं असेल ते आपण बघू. त्यानंतर घोड्याला ती आपली चूक समजली. त्याने गाढवाची माफी मागितली. त्यानंतर तो गाढवाला नेहमी मदत करू लागला आणि दोघे मिळून आनंदाने काम करू लागले. पुढचं काय? खेळू या शब्दाशी मध्ये पाठातील जोडाक्षरे वाचा व लिहा. काय काय आहे? घोड्याला दुर्लक्ष, त्याच्याकडे म्हणणे, दोघांच्या, रस्त्यात, त्यामुळे, माझ्या, म्हणणे म्हणजे, थोड्या, म्हणाला, गाढवाच्या, दुप्पट, तेव्हा. हे जोडाक्षरे तुम्ही वाचायचे आणि लिहायचे. म्हणजे तुमचे वाचन आणि लिहिणं तुमचं पक्क होईल. म्हणजे तुम्हाला जोडाक्षर जरी लिहायला सांगितलं तर पटकन लिहिता येईल.
पुढचं काय आहे लिहिते हो यामध्ये, आपण ते पुढच्या पानावर बघू. शेती कामासाठी प्राण्यांचा उपयोग कसा होतो याविषयी आपल्याला 4 ते 5 ओळीमध्ये माहिती लिहायची आहे. आता शेती कामासाठी कोणते कोणते प्राणी उपयोगी पडतात, तर ते आहे बैल, घोडा आणि गाढव. तर काय काय उपयोग होतात ते आपण बघू. शेती कामासाठी बैल, घोडा आणि गाढव यांचा उपयोग होतो. बैल नांगर ओढतात, गाढव काय करतं, माल वाहून नेते आणि घोडा प्रवास आणि सामान नेण्यासाठी उपयोगी पडतो. प्राणी शेतकऱ्यांचे काम सोपे करतात. त्यात दुसरं काय आहे, पाठातील चित्रांचे निरीक्षण करून तुमची स्वतःची गोष्ट तयार करा व लिहा. आता तुम्ही एक पाठातली आपले जे चित्र दिले आहे ते बघा आणि तुमची एक गोष्ट तयार करून बघा जमते आहे का. पण मी ही पण दिलेली आहे इथे, काय आपण ते वाचू. एक शेतकरी 2 बैलांसह शेतात काम करत होता. एक बैल थकला, दुसऱ्या बैलाने त्याला मदत केली. दोघांनी मिळून काम पूर्ण केले. मग शेतकरी आनंदी झाला. बोध काय भेटतो त्यातून, एकमेकांना मदत केल्याने काम सोपे होते. ह्या धड्याचा बोध पण आपल्याला तोच सांगायचा प्रयत्न केला आहे की एकमेकांना मदत केल्याने काम सोपे होते. जर घोड्याने आधीच गाढवाला मदत केली असती तर त्याला सगळं ओझं घ्यायला लागलं असतं का, नाही. त्याने घेतलं नाही म्हणून त्याला सगळं ओझं घ्यायला लागलं. म्हणून आधीच मदत करायची वेळेवरच, जेव्हा ज्याला गरज आहे तेव्हा. ओके. सारे हसूयामध्ये हा एक दिलेला आहे पॅसेज, हा तुम्ही वाचा. बघू तुम्हाला हसतंय का, वाचून बघा तुम्हाला हसू येत आहे का. ओके. सो थँक्यू गाईज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर, नवीन असाल ह्या व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन आले की तुम्हाला आधी येईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. ओके. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू लर्नर्स. कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. बाय.